कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आपण स्वीट अशी रेसिपी बनवली बघा। झटपट अशी आपण ही चॉकलेट बर्फी बनवली आहे, बघू शकताय तुम्ही। अति कमीत कमी वेळामध्ये चला तर मग बनवूया आपण चॉकलेट बर्फी। नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय डबल लेयरची अशी चॉकलेट बर्फी। चॉकलेट बर्फी बनवण्यासाठी बघा, ओला नारळ घेतला होता मी, तो फोडून घेतलाय, त्याचे तुकडे करून घेतले आणि त्याच्या पाठीमागचा जो पार्ट असतो की नाही काळा, तो अशा पद्धतीने आपण काढून घेऊया, किंवा तुम्ही खवून घेतला तरी चालेल। आणि त्याचे बारीक बारीक असे मी पीस करणार आहे, एकदम बारीक बारीक असे, आणि मिक्सरमध्ये हे सगळे घालून मी याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचे खोबरं हे सगळं, आणि याची आपल्याला बारीक अशी होईल तेवढी जमेल तेवढी बारीक अशी पेस्ट बघा मी करून घेतली। व्हिडिओमध्ये बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने। आता याच्यासाठी अर्धी वाटी साखरेचा वापर करणार आहे मी। पिठी साखर घेतली, तुम्ही अख्खी साखर घेतली तरी चालेल, आणि मिल्क पावडर घेतली मी 1 वाटी। पॅन ठेवला गॅसवर, गॅस गरम चांगला झाला पॅन की त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया आपण। तूप चांगलं मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला, सगळीकडे ते स्प्रेड करून घ्यायचं आहे। जो नारळ आपण बघा खिसून घेतला होता आणि मिक्सरला बारीक करून घेतला तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे, आणि आपल्याला 5 ते 7 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। त्याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ते कमी झालं पाहिजे बघा, मस्तपैकी परतून घ्यायचा आहे तुपामध्ये आपल्याला तो, आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे, अजिबात सोडायचं नाही, आणि गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा। मिडियम गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे बघा। कंटिन्यू सतत असं मी त्याला बघा हलवत राहिली आहे, मस्तपैकी त्याच्यामधून सुवास दरवळतो बघा, तोपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचंय। आता आपण या स्टेजला याच्यामध्ये साखर घालून घेऊया। आता साखर जसजशी मेल्ट होईल तसं बघा ह्या मिश्रणाला पाणी सुटेल, आणि थोडंसं मिश्रण आपलं काय होईल, ओलं व्हायची शक्यता आहे। आता आपण चांगलं परतून घेऊया मस्तपैकी, सगळं मी परतून घेते बघा। आता ताटामध्ये मी बर्फी जमवणार आहे, ताटाला मस्तपैकी मी तूप लावून घेतलंय। साखर टाकल्यानंतर ना बघा अजून 1-2-3 मिनिटं मस्तपैकी मी ते परतून घेतलं, आणि त्याच्यामध्ये परत मी 2 चमचे तूप घालून घेतलंय। तूप ही चांगलं मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया। आता आपलं मिश्रण बघू शकताय तुम्ही तयार झालंय बघा, अजिबात करपलेलं नाहीये, सतत ढवळल्यामुळे ते करपलेलं नाहीये अजिबात। ह्या स्टेजला आपण काय करूया, आता गॅस बंद करूया, आणि मिश्रण बऱ्यापैकी आपण कोमट करून घेऊया। आता गॅसवरनं मिश्रण उतरून घेतलंय बघा मी, कोमट झालंय बऱ्यापैकी। आता याच्यामध्ये ही जी मिल्क पावडर होती बघा 1 कप घेतलेली आपण, 1 वाटी, ती याच्यामध्ये घालून घ्यायची, आणि याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला। तुम्ही ह्या स्टेजला काजूचे थोडेसे बारीक काप त्याच्यामध्ये घातले तरी चालतील, तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचा इथं वापर केला तरी सुद्धा चालेल। आता दोन्हीचे 2 पार्ट मी करून घेणार आहे बघा, निम्मे बघू शकता तुम्ही, व्हिडिओमध्ये दाखवलंय। एक पांढरा पार्ट जो आहे तो आपण काढून घेऊया, आणि त्याची आपण बर्फी जमवायला सुरुवात करूया। हाताच्या मदतीनेच हे करूया, कारण बघा मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। हाताला थोडंसं तूप लावून घ्या, आणि तुपाने हे मिश्रण मस्तपैकी आपल्याला थापून घ्यायचं। मस्तपैकी पांढरा लेअर मी तयार करून घेतलाय बर्फीचा बघा, बघू शकता तुम्ही। आता दुसऱ्या भागामध्ये मी कोको पावडर मिसळणार आहे, 2 चमचे गच्च भरून मी कोको पावडर घेतली बघा। आता ही ह्या मिश्रणामध्ये आपण मिक्स करून घेऊया सगळी व्यवस्थित अशी। कोको पावडर सुद्धा मिक्स करून घेतली, थोडेसे काजूचे काप सुद्धा मी त्याच्यामध्ये घातलेत बघा। आता त्याच्यावरती आपण हे ठेवून द्यायचंय, आणि त्याच्यावरती स्प्रेड करून घेऊया त्या बर्फीवरती। मस्तपैकी मी स्प्रेड करून घेतले, थोडेसे काजूही वरती लावलेत बघा, डेकोरेशनसाठी तुम्ही इथं बदल करू शकता, हे ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावा, नाही लावलं तरी चालेल। आता ही बर्फी अशी सेट होण्यासाठी रूम टेम्परेचरवर आपण 1 तासभर ठेवून देऊया। अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। 1 तासभर बघा हे मिश्रण मी ठेवून दिलं, तासाच्या आतच ही बर्फी जमते, बघू शकताय तुम्ही। एकदम मस्त कडक अशी बर्फी आपली बनलेली आहे।
पण आतून ती सॉफ्टच आहे, खूपही कडक नाही आहे. तर आता आपण हव्या त्या पीसेसमध्ये हे कट करून घेऊया. मी चौकोनी पीसेस ठेवणार आहे. बघा कट करताना सुद्धा आपल्याला जाणवत असेल की मस्तपैकी आपली बर्फी बनलेली आहे आणि सेटही खूप मस्त झालेली आहे. बघा कमीत कमी वेळामध्ये बघा आपली ही बर्फी तयार झाली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की येत्या कृष्ण जन्माष्टमीला अशी स्वीट अशी रेसिपी नक्कीच बनवा. अगदी कमीत कमी वेळामध्ये ही बर्फी तयार होते. आता आपण पीस काढून घेऊया बाजूला. बघू शकता तुम्ही बघा आपली डबल लेअरची बर्फी एकदम मस्त दिसते. अगदी आपण बाहेरून विकत आणली अशीच वाटते बघा. तर सगळे पीस आपण सोडवून घेऊया. आरामात निघतात बघा, खाली आपण तूप लावले त्याच्यामुळे हे पीस आरामात निघतात. बघू शकताय तुम्ही सगळे पीस मी बाजूला करून घेतलेत. बघू शकताय तुम्ही आपली बर्फी बघा, एक जवळून सुद्धा दाखवते किती मस्त बनली बघा आपली बर्फी. एक तोडूनही बघूया आपण. बघू शकता तुम्ही आतमधून सुद्धा बघा एकदम मस्त अशी झालेली आहे आपली बर्फी. अगदी मार्केटमधून बाहेरून विकत आणली अशीच वाटते ही बर्फी. तर तुम्ही ही नक्कीच बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.